विटा शहर पुन्हा एकदा भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि अमानुष कृत्यामुळे हादरले आहे। स्वतःला देवी देवतांचे अवतार म्हणवून घेणाऱ्या तथाकथित भोंदू बाबांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सदर प्रकरणात संशयित आरोपी महेश मोहन बाबर राहणार भवानीमाळ विटा, संकेत संदीप निकम राहणार घोगाव तालुका पलूस आणि सूरज उपाध्याय यांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आरोपींवर भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमे, पोक्सो कायदा आणि महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। तक्रारीनुसार आरोपींनी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबाला अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून देवीचा संचार होतो, मागील जन्मातील संबंध आहे, वाईट शक्ती दूर करण्यासाठी पूजा, हवन आवश्यक आहे अशा खोट्या आणि भयावह गोष्टी सांगत दीर्घकाळ मानसिक छळ केला। याच अंधश्रद्धेचा फायदा घेत आरोपींनी पीडित मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। हेच नव्हे तर पीडितेला धमक्या देत व्हिडिओ व्हायरल करू अशी भीती दाखवून तिचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पूजा, हवन आणि तथाकथित धार्मिक विधींच्या नावाखाली पीडित कुटुंबाकडून तब्बल लाखो रुपयांची फसवणूक केल्याचेही समोर आले आहे। कडेश्वर धाम अध्यात्म संस्था या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। समाजातील अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या या अशा भोंदू प्रवृत्तींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे। विटा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील इतर पीडितांनीही पुढे येऊन तक्रार करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे। नागरिकांची मागणी अशी आहे की आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा। भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या संस्थांची सखोल चौकशी करावी, पीडित मुलीला तात्काळ न्याय, संरक्षण आणि मानसिक आधार द्यावा। समाजात अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी जनजागृती मोहीम राबवावी अशा अनेक मागण्या नागरिकांच्याकडून होत आहेत। नमस्कार, मी विवेक मोहन भिंगारदेवे, सामाजिक कार्यकर्ता व अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ता विटा। कडेश्वर धाम म्हणून विट्यामध्ये भोंदू आणि संकेत निकम हे चालवत होते। त्यांच्यावरती कालच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये मला प्रामुख्यानं आपल्यासमोर मांडायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली चालू असलेलं थोतांड यावरती पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली आहेच, परंतु यामध्ये सखोल चौकशी करून त्या कडेश्वर धाम मधील त्यांचे सहकारी, त्या आरोपींचे सहकारी जे कोण आहेत यांची देखील चौकशी करणं व त्यातून अजून काही निष्पन्न होतंय का, अजून किती गुन्हे दाखल होत आहेत, किती लोकांची फसवणूक झाली आहे हे देखील पोलिसांनी तात्काळ ह्या चौकशी मार्फत करावं अशी माझी यामार्फत विनंती आहे। मुख्य विनंती जी आहे ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, यांना या माध्यमातून SIT स्थापन करून आपण हा जो भोंदू बाबांचा जो प्रकार चालू आहे विट्यामध्ये, अल्पवयीन मुलींचं शोषण असेल, त्यांना आर्थिक फसवणूक असेल, त्यांना भीती घालून असेल, त्यांना जे काय अघोरी विद्यांची जी भीती घालून त्यांचं जे शोषण होत आहे हे सगळं थांबवण्यासाठी ह्या संपूर्ण प्रकाराचा सखोल तपास होण्यासाठी SIT स्थापन झाली पाहिजे। हा प्रकार काय छोटा नाहीये, यामध्ये अनेक आरोपी निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे। जसं मी पहिल्या गुन्ह्यामध्ये देखील सांगितलं होतं की यामध्ये शारीरिक शोषणाचे गुन्हे दाखल होतील आणि तसाच काल यामध्ये अत्यंत गंभीर असा हा पोस्को अंतर्गतचा गुन्हा दाखल झालेला आहे। माझी या प्रकरणात अजून म्हणजे आमची यामध्ये विटेत जी चर्चा चालू आहे की या भोंदू बाबाने अजून असंख्य लोकांची फसवणूक केली आहे। त्यामुळे या कडेश्वर धामचे जे सहकारी आहेत, एक सहकारी जो त्यांच्या सोबत होता, जो व्हिडिओ मध्ये दिसतोय, त्या सगळ्यांना पोलिसांनी बोलवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे, त्यांची चौकशी करावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय। अजून यामध्ये विटा परिसरातील असतील किंवा जिल्ह्यातील अजून लोकांना माझी एक कळकळीची विनंती आहे, तुमची देखील यामध्ये कोणत्या प्रकारे फसवणूक झाली असेल, तुमची देखील कोणत्याही प्रकारे पिळवणूक झाली असेल, तुम्हाला देखील यामध्ये कोणत्याही प्रकारे अघोरी कृत्य करून तुम्हाला त्रास दिला गेला असेल, तर विनंती आहे तुम्ही समोर या, विटा पोलिसांशी किंवा आमच्या टीमशी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या टीमच्या कार्यकर्त्यांची आपण भेट घ्या। आपण यामध्ये तुम्हाला न्याय देऊ व ह्या आरोपींना असे जर गुन्हे अजून घडले असतील तर त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाऊ
हीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.